नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया तालब्रोज ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तालब्रोज सेक्युअर मल्टी इयर ऑर्डर्स वर्थ ₹580 crore including major electric vehicle and export contracts. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तालब्रोज ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स लिमिटेड या कंपनीला मल्टी इयर ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 580 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे ऑर्डर मिळाले आहे या कंपनीला बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट्स मधून. चला आता बोलूया अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अद्वैत एनर्जी सोर्स आफ्टर विजय केडियाज फर्म पिक्स अप 0.93% स्टेक. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्व्हेस्टर विजय केडियाची कंपनी केडिया सिक्युरिटीज या कंपनीने अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेड या कंपनीचे 1,00,000 शेअर खरेदी केले 17.25 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन लिमिटेड या कंपनीमध्ये विजय केडियाची कंपनी केडिया सिक्युरिटीजची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 0.93%. आणि मित्रांनो, याच अपडेटचा जबरदस्त इम्पॅक्ट आज आपल्याला अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स शेअर गेन आफ्टर ₹114 crore ऑर्डर फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून 114 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला एक्झिक्यूट करायचा आहे 90 दिवसाच्या आत फ्रॉम द डेट ऑफ इश्युएन्स ऑफ द वर्क. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला मल्टिपल ऑर्डर्स मिळाले आहे. तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा 8वा आणि 9वा. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला टोटल 9 ऑर्डर्स मिळाले आहे. आणि या 9 ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 518.49 कोटी रुपये. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक सिग्निफाय सोल्युशन्स टू फॉर्म जॉईंट व्हेंचर फॉर मॅन्युफॅक्चरिंग लाइटिंग प्रोडक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेड सोबत बाइंडिंग टर्म शीटमध्ये एंटर झाले आहे. कशासाठी? जॉईंट व्हेंचर फॉर्म करण्यासाठी. आणि हा जॉईंट व्हेंचर कशासाठी फॉर्म करत आहे? तर लाइटिंग प्रोडक्ट्स अँड ॲक्सेसरीजच्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये बोथ डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेडची 50% हिस्सेदारी राहणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एशियन पेंट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ट्रिम्स 3.64% स्टेक इन एशियन पेंट्स. SBI म्युच्युअल फंड बाय फॉर
7,703 crore. सिद्धांत कमर्शियल्स शेअर होल्डिंग ड्रॉप्स टू 1.26%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये एक जबरदस्त ब्लॉक डील झाली आहे आणि मित्रांनो आता NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा हा डेटा आता अवेलेबल झाला आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या आर्मच्या थ्रू, जिचे नाव आहे सिद्धांत कमर्शियल्स, यांच्या थ्रू एशियन पेंट्स लिमिटेडचे 3.50 कोटी इक्विटी शेअर 2,201 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर सेल केले आहे. आणि मित्रांनो आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्मची म्हणजे सिद्धांत कमर्शियल्स यांची हिस्सेदारी एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये 4.90%ने डिक्रीज होऊन राहिलेली आहे 1.26%. आणि मित्रांनो दुसऱ्याकडे एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये SBI म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे. पहिले एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये यांची हिस्सेदारी होती 1.51%, जी यांनी इन्क्रीज करून केली आहे 5.15%. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड फाइल्स ड्राफ्ट डॉक्युमेंट्स विथ सेबी टू लॉन्च इट्स फर्स्ट 2 डेप्थ स्कीम्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड, जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. तर मित्रांनो या कंपनीने म्हणजे जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने 2 डेप्थ स्कीम्स लॉन्च करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स फाईल केले. आणि मित्रांनो या 2 डेप्थ स्कीम मधली पहिली स्कीम आहे लिक्विड फंड आणि दुसरी आहे मनी मार्केट फंड. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी प्लान्स एअरपोर्ट युनिट IPO बाय 2027. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचा IPO आपल्याला 2027 पर्यंत पाहायला मिळू शकतो. कारण मित्रांनो अडानीचा प्लान आहे आपल्या एअरपोर्ट युनिटचा IPO 2027 पर्यंत आणण्याचा. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.